नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने नुकताच रब्बी पिकांचा हमीभाव MSP जाहीर केला आणि सगळीकडे हेडलाईन्स झळकल्या की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार. पण खराच ग्राउंड झिरोवर परिस्थिती काय आहे? कागदावरचा हमीभाव आणि बाजार समितीतील व्यापाऱ्याचा भाव यात जमिनी आसमानाचा फरक आहे. आज आपण याच भावदरीचा पंचनामा करणार आहोत. बातमी सविस्तर. हमी भावाचा फुगा फुटला. ठळक मुद्दे: गव्हाचा हमीभाव ₹2,585, पण बाजारात खरेदी ₹2,300च्या आत. हरभऱ्याचा हमीभाव ₹5,875, पण शेतकरी विकतोय ₹4,800ला. करडईत ₹600ची वाढ, पण खरेदी केंद्र कुठे आहेत? शेतकरी मित्रांनो, सरकारने गव्हाच्या भावात ₹160 तर करडईच्या भावात ₹600ची वाढ केलीये. ऐकायला हे खूप छान वाटतं, पण जेव्हा तुम्ही तुमचा माल ट्रॅक्टरमध्ये भरून बाजार समितीत नेता तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळं असतं. पहिला महत्त्वाचा मुद्दा: हरभरा उत्पादकांचा घाम गळतोय. सरकारने हरभऱ्याचा हमीभाव ₹5,875 जाहीर केला आहे. मात्र लातूर असो वा अकोला, बाजार समित्यांमध्ये व्यापारी हरभरा ₹4,700 ते ₹5,200 दरम्यान मागत आहेत. म्हणजेच एका क्विंटल मागे शेतकऱ्याला सरळ 800 ते ₹1,000 फटका बसतोय. एका एकरात जर 10 क्विंटल उतारा आला तर शेतकऱ्याचे थेट ₹10,000 व्यापाऱ्यांच्या खिशात जात आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा: सरकारी खरेदी केंद्रांचा पत्ताच नाही. नियम सांगतो की जर बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असेल तर सरकारने नाफेडद्वारे खरेदी केंद्र सुरू करावीत. पण वास्तव हे आहे की जोपर्यंत शेतकऱ्याचा 70% माल व्यापाऱ्यांच्या घशात जात नाही तोपर्यंत ही सरकारी केंद्र उघडीच जात नाहीत. जेव्हा केंद्र उघडतात तेव्हा बारदाना नाही किंवा सर्व्हर डाऊन आहे अशी उत्तरं मिळतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा: हमीभावाचा कायदा कुठे आहे? अन्नदाता शेतकरी न्यूज विचारत आहे की जर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणे हा गुन्हा असेल तर मग उघडपणे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट कशी होतीये? आमचा सवाल: व्यवस्थेला प्रश्न विचारा. शेतकरी बांधवांनो, केवळ हमीभाव जाहीर होऊन चालणार नाही, तर तो मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जर तुम्हाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असेल तर बाजार समितीच्या सभापतींना जाब विचारा. ऑनलाईन पोर्टलवर आपली नोंदणी वेळेत पूर्ण करा. आपला माल ग्रेडिंग करूनच बाजारात न्या, जेणेकरून व्यापारी दर्जाच्या नावाखाली भाव पाडणार नाहीत. लाईव्ह दर विरुद्ध हमी भाव, आजचा सर्वात मोठा रिंगण पंचनामा. शेतकरी मित्रांनो, बातमीच्या शेवटी आपण पाहूया आजच्या घडीला महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये चाललेले लाईव्ह दर आणि सरकारने जाहीर केलेला हमीभाव यात नेमकी किती तफावत आहे. एका क्विंटल मागे तुमचा किती घाम व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे? पीक, शेतमाल, केंद्र सरकारचा हमीभाव MSP, बाजार समितीतील आजचा सरासरी दर, शेतकऱ्याचा थेट तोटा प्रति क्विंटल. हरभरा ₹5,875, ₹4,700 ते ₹5,150, ₹675 ते ₹1,175. गहू ₹2,585, ₹2,350 ते ₹2,450, 135 ते ₹235. मोहरी ₹6,200, ₹5,100 ते ₹5,400, 800 ते ₹1,100. करडई ₹6,540, ₹5,200 ते ₹5,500, 1,040 ते ₹1,340. सोयाबीन ₹4,892, ₹3,900 ते ₹4,200, 692 ते ₹1,992. या तफावतीचा अर्थ काय? जर तुमच्याकडे 10 क्विंटल हरभरा असेल आणि तुम्ही तो आज बाजारात विकला तर सरकारी दराच्या तुलनेत तुमचे सरळ 10,000 ते ₹11,000 कमी होत आहेत. ही तफावत भरून काढण्यासाठी ना सरकारकडे कोणती ठोस यंत्रणा आहे ना बाजार समित्यांकडे व्यापाऱ्यांवर नियंत्रण. अन्नदाता शेतकरी न्यूजचा सवाल: जर हमीभाव फक्त कागदावरच राहणार असेल तर मग ही भाववाढीची घोषणा नेमकी कोणासाठी? शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक कशासाठी? शेतकऱ्यांच्या